कार्पेट आहे, अमेरिकन ब्लू ग्रास आहे, तैवान ग्रास आहे, त्यानंतर तुमच्याकडे बर्मुडा ग्रास आहे आणि स्पेशल सिलेक्शन वन ग्रास पण आहे. ज्यांना खरंच वाटतं की आम्हाला सिलेक्शन वन हवं आहे, अमेरिकन ब्लू आणि सिलेक्शन वन याच्यामध्ये खूप वेळा गल्लत केली जाते, लोकांना फसवलं जातं. ते कसं मी तुम्हाला दाखवतो. दोन झाडं, दोघांची पानं कशी दिसतील हे तुम्हाला जवळून बघायला भेटेल. अमेरिकन ब्लू ग्रास आणि सिलेक्शन वन कसा ओळखायचा तुम्हाला एकदम जवळून आणि परफेक्ट ओळखता येईल. कुठलाही कस्टमर, कुठलाही लॉनची माहिती नसलेला सुद्धा माणूस काडीच्या वर्णनावरून, पानांच्या संख्येवरून तुम्ही दोन ग्रासमधला फरक जाणू शकता. म्हणजे तुमची कधीही फसवणूक होऊन जाईल. जवळून बघा, मी दोन्ही ग्रासच्या काडीच आपल्याला काढून ठेवल्या. तर हा आहे एकदम जवळून तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये पानांची संख्या एका काडीला खूप आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळून दिसतंय, ह्याच्यामध्ये कमीत कमी 10-12 पानं आहेत आणि काडी ह्याची थोडीशी टफ आहे. ही आहे अमेरिकन ब्लू ग्रास. आता ह्याच्यानंतरचा दुसरा ग्रास तुम्ही समोरच बघताय, ज्याला खरंच सिलेक्शन वन ग्रास म्हणलं जातं, की जो त्याच्यामध्ये पानांची संख्या खूप कमी आहे. लांब लांब पानं आलेली आहेत, पानांची संख्याही कमी आहे आणि काडीचा टफनेस बघितला तुम्ही, कुठलीही काडी एकदम सॉफ्ट हाताने सहज टच होते. म्हणजे शेंडाई नाही, काडी इतकी नाजूक आहे की ती सहज कट करू शकता. आणि हा जवळून दोन ग्रासमधला फरक तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की ह्याची काडी आणि दोघांचा व्ह्यू बघा की खूप फरक आहे याच्यामध्ये. अमेरिकन ब्लू हा डाव्या बाजूला आहे आणि सिलेक्शन वन हा आहे उजव्या बाजूला. ह्यामध्ये बघा, ह्याची काडी आणि रफ टफ आणि याची हाईट कमी आहे, याची थोडीशी हाईट वाढते आणि हा खूप छान प्रकारे ग्रो होतो. आता तुम्हाला इथून पुढचे 5ही लॉन एकदम जवळून बघायला भेटतील. त्यांची नावं आम्ही तुम्हाला घेऊन